नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. 13 आणि 14 जुलैला मी कोर्स ठेवला आहे. जुलै महिन्यातला सेकंड सॅटरडे आणि संडे. हा कोर्स ऑफलाईन आहे. ठाण्याला आहे, स्टेशनजवळ. ज्याला कोणाला चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507. आता व्हिडिओकडे वळूया. आज मार्केट रेंज बाउंड राहील. छोटे छोटे ट्रेड तुम्हाला घेता येते. गॅपअप जर मार्केट ओपन झालं तर त्याचा पाठलाग करू नका. ज्या वेळेला मार्केट पडेल तेव्हा ट्रेड घ्या. फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 7,908 कोटींची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची सुद्धा खरेदी आहे 7,108 कोटी रुपयांची. पण ब्लॉक डील खूप होत आहेत, त्यामुळे ही खरेदी आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसते आहे. आज क्रूड 85 आहे. बॉन्ड यील्ड 4.24 आहे, तर डॉलर इंडेक्स 105 एवढा आहे. सन TV आणि GNFC हे बॅनमधून बाहेर आले आहेत. आज सुद्धा ब्लॉक डील आहेत. म्हणजे तेजीच्या मार्केटमध्ये काय काय घडत आहे याचा अभ्यास तुम्हाला करता येईल की QIP काढून पैसे गोळा करून भांडवल उभारणीकडे लक्ष आहे. कारण अशी भांडवल उभारणी केली, मार्केट तेजीचं आहे, शेअरला भाव मिळतोय आणि मग एक्सपान्शन करता येईल. आणि त्याचप्रमाणे ज्यांनी स्वस्तामध्ये शेअर्स घेतलेत त्यांचे महागात विकले जातील म्हणून ब्लॉक डील पण होत आहेत. मास फायनान्शियलनी 400 कोटीचा QIP जाहीर केला आहे. 1.4 कोटी शेअर्स आणि 286 रुपये 25 पैसे एवढी किंमत ठेवली. PNB हाऊसिंग, जनरल अटलांटिक 4.2% स्टेक विकणार आहे. याची फ्लोअर प्राईस 773 रुपये एवढी आहे. हा 830 कोटीचं ब्लॉक डील असेल. हे 60 दिवसाचा लॉक इन पिरियड आहे. सन फार्माला दादरा फॅसिलिटीसाठी वॉर्निंग लेटर इश्यू करण्यात आलं आहे. जेन्सॉन, गुजरात ऊर्जा विकास निगम बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम प्रोजेक्टसाठी दुसरी ट्रांच 250 मेगावॅट्स 500 मेगाहर्ट्झ साठी त्यांनी दिली आहे. यामधून 2,685 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे आणि 12 वर्ष लागतील. सफायर यांनी एका शेअरचं 5 शेअरमध्ये स्प्लिट करणार असं जाहीर केलं आहे. GMR अर्बन, बॉश ग्लोबल सॉफ्टवेअर बरोबर यांनी करार केला आहे. स्मार्ट मीटर ही क्लाउड आणि IT इन्फ्राला यामुळे जोडली जाते. GMRला 75.69 लाख स्मार्ट मीटरची ऑर्डर मिळाली आहे. KEIच्या राखोली आणि चिंचपाडा येथे संपामुळे कामकाज बाधित झालं आहे. रिलायन्स जिओचे थोडा डेटा हा लॅगिंग असतो. हा डेटा एप्रिलचा आहे.
त्यामुळे त्याची तुलना मार्च बरोबर केली आहे. रिलायन्स जिओचे 26.87 लाख सबस्क्रायबर झाले. मार्चमध्ये 21.4 होते. व्होडाफोन यांनी 7.35 लाख सबस्क्रायबर गमावलेत. ते मार्चमध्ये 6.84 लाख होते. भारतीचे 7.52 लाख ॲड झाले. मार्चमध्ये 17.5 लाख होते. ब्रिगेड यांनी कोचीमधल्या इन्फो पार्क इथे वर्ल्ड ट्रेड सेंटर डेव्हलप करण्यासाठी 150 कोटींचा करार केला आहे. सोम डिस्टिलरी यांचं लायसेन्स 20 दिवसासाठी सस्पेंड करण्यात आलं आहे. गोदरेज CCIने इस्टेटीची जी वाटणी केली त्याला मान्यता दिली आहे. UK महागाईचा दर कमी होऊन 2% आलाय. चीनच्या बँकांनी लोनच्या दरामध्ये बदल केला नाही. 1 वर्षासाठी लोनचा दर 3.45 आणि 5 वर्षासाठी लोनचा दर 3.95 एवढा ठेवला. अमेरिकन मार्केट्स बंद होती. आज कुठले शेअर तेजीत राहण्याची शक्यता आहे किंवा कोणत्या शेअरकडे आपण लक्ष द्यावं त्याची एक लिस्ट विचारात घेऊया. आणि एक लक्षात घ्या, हल्ली अधूनमधून साखरेचे शेअर आणि पेपर शेअर वाढतात आणि तेवढ्या 2 तासात पुन्हा कमी सुद्धा होतात. त्याच्यामध्ये इंट्राडे होऊ शकतो. या लिस्टमध्ये तेजीत राहण्यासाठी सफायर स्प्लिट जाहीर झालाय. जागरण प्रकाशन 203 कोटीची GSTची मागणी केली होती. नोटीस आली होती तशी. ही मागणी रद्द झाली आहे. मॅक माय इंडिया ऑफिस AWFIS त्यांचे रिझल्ट लागले. रिझल्ट चांगले आले आहेत. ॲक्शन कन्स्ट्रक्शन, केमप्लास्ट सन्मार, विंडसर मशीन WINDSOR त्यांनी AB सुझलॉन, आयनॉक्स विंड, कोफोर्ज, व्होडाफोन, ऑर्चिड फार्मा, नवीन फ्लोरिन, मास फायनान्शियल, D-Mart, सॅन्सेरा, उनो मिल्डा, युनायटेड ब्रिवरीज, रत्नवीर प्रिसिजन, ब्रिगेड, एमको एल्कॉन, वॉनबेरी यांना एकही ऑब्झर्वेशन US FDAने दाखवलेलं नाही. काल अंड्याच्या शेअरमध्ये काही प्रमाणात तेजी होती म्हणून SKF Eggs आणि Viamkiz, इक्विटास, बिर्ला सॉफ्ट, SBI लाईफ आणि लार्सन टुब्रो. मंदीमध्ये सन फार्मा, KEI, लुपिन, सोम डिस्टिलरी. पण सोम डिस्टिलरीने खुलासा केलाय की त्यांना कुठलीही तोशिष बसलेली नाही. म्हणजे सोम डिस्टिलरीच्या संदर्भात चाइल्ड लेबरच्या विषयाच्या अंतर्गत त्यांना नोटीस पाठवली आहे. म्हणजे लहान मुलं ज्या कारखान्यात काम करतात
त्याविरोधात पण त्याच्याविषयीचा खुलासा सोप डिस्टिलरीने सेबीला दिला आहे. PNB पंजाब नॅशनल बँक या बघा वॉचलिस्टमध्ये ठेवा. काय होत आहे, पण मार्केट व्होलटाईल राहण्याची शक्यता आहे, कारण मार्केट खूप वरच्या लेव्हलवर आहे. कुठलीही छोटीशी जरी वाईट बातमी आली तरी मार्केट धडाधड कोसळू शकतं. त्यामुळे छोटा छोटा ट्रेड घ्या आणि जर मार्केट कोसळलं तर आपल्याला महिनाभर तरी त्यात थांबता येईल, या दृष्टीने ट्रेड घ्या. नमस्ते.